चला मंडळी, आज बनवूया मस्त मराठवाडा स्टाईल शेवगा मसाला. तर शेवगा मसाला बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये शेवगा कट करून मीठ घालून त्याच्यानंतर पाणी घातलं, बॉईल करायला ठेवला. त्याच्यानंतर थोडासा कट करून घेतलेलं खोबरं, धने, त्याच्यानंतर डाळ व त्याच्यानंतर लसण, आलं आणि हिरवी मिरची, त्याचबरोबर गॅसवरती भाजून घेतलेला कांदा घेतला. त्याच्यानंतर तव्यावरती तेल घातलं, त्यामध्ये खोबरं, डाळवं आणि धने भाजून घेतले. नंतर त्याच तव्यावरती पुन्हा थोडंसं तेल घातलं, त्याच्यावरती हिरवी मिरची भाजून घेतली. हिरवी मिरची व्यवस्थित भाजून झाली की त्यामध्ये लसण, आलं, कोथिंबीर आणि भाजून घेतलेला कांदा टाकायचा, तोही व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा. त्यानंतर याला मिक्सरला फिरवून याचं मस्त असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण तयार झालं, त्याच्यानंतर पातेल्यामध्ये तेल घातलं, बनवून घेतलेलं आलं, लसण, कोथिंबिरीचं आणि कांद्याचं वाटण तेलामध्ये घातलं, त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तळून घेतलं. त्यानंतर खोबरं, डाळवं आणि धण्याचंही वाटण यामध्ये ॲड केलं. सर्व पदार्थ व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तळून घेतले. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे. तर सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलं. यालाही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तळून घेतलं. त्यानंतर शिजवून घेतलेला शेवगा यामध्ये ॲड केला. आता आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं. त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची, दणकून उकळून घ्यायचं. शेवगा शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे नंतर मीठ घालायची गरज नाही. मस्त गरमागरम शेवगा मसाला रेडी आहे. चला पटकन खाऊन घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.